मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आपण आता पाहतोय की आता संध्याला AC लावायचं असतो, पण तिला ACचं बटन सापडत नसतं. इतक्यात रमा तिकडे येते आणि म्हणते, आई हो इथे ACचं बटन, आणि ती AC सुरू करते. संध्या म्हणते, अरे वा, तुला तर या घरातलं सगळंच माहीत आहे. नाही म्हणजे या घरात पूर्वीपासून अगदी तुझा वावरच आहे असंच वाटतंय. बाहेरसुद्धा तशीच वावरत होतीस ना, आणि तिथे ती फुलं पडली ते सुद्धा माहीत असेल तुला. त्यावर मग रमा म्हणते, आई हो का माहीत असेल मला? तुम्ही आणि साई इथे राहायला येत होतात हे तरी मला माहीत होतं का? हा सुद्धा माझ्यासाठी धक्काच होता की नाही, मग मला ते कसं माहीत असेल? त्याबरोबर संध्या म्हणते, मला वाटत नाही तुला माहीत नसेल म्हणून, जाणून बुजूनच केलं असणार आहेस तू. नाही म्हणजे आम्ही सगळं ते बघावं आणि आम्हाला दोघांना राग यावा, जेलसी व्हावी, हो ना? पण बरं झालं आम्ही इथं राहायला आलो ते. नाही म्हणजे आता आम्हाला पण कळत राहील ना नेमकं इथं काय काय घडतं ते. त्याबरोबर रमा म्हणते, आई हो काय चाललंय तुमचं? उगाचच्या उगाच तुम्ही कुठला विषय कुठे नेताय आणि काय गरज आहे हे सगळं बोलण्याची? त्याबरोबर लगेचच आता संध्या म्हणते, बाप्पा काय गरज आहे म्हणजे? गरज असल्याशिवाय बोलते का मी? हे बघ एक नंबरची. त्याबरोबर रमा म्हणते, आई बास, अहो पुन्हा 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 तुम्ही तेच 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 का बोलता? तुम्हाला काय वाटतं हे सगळं मी जाणून बुजून केलं होतं का? इतक्यात त्या ठिकाणी इरावती येते. इरावती म्हणते, अरे एक मिनटं, काय सुरू आहे तुम्हा दोघींचं? नाही ऐका काय झालं संध्याताई, मला सांगाल का? त्यावर संध्या म्हणते, काय झालं म्हणून काय विचारताय तुम्ही इरावती? त्याबरोबर इरावती लगेचच म्हणते, बाहेर जेवणासाठी सगळे वाट बघतायत. त्याबरोबर रमा लगेचच तिकडनं निघून जाते. इरावती संध्याला म्हणते, संध्या अहो काय चाललंय तुमचं? बसा बरं इथे. हे बघा अहो, आपल्याला असं नाही वागायचं आहे. जर तुम्ही रमाबरोबर वाईट वागलात तर काय होईल? तिला वाटेल की तुम्ही तिला किती त्रास देताय, तुम्ही तिला किती छळताय, आणि मग ह्यामुळे काय होईल? ह्यामुळे तिला अक्षय तिच्यासाठी किती काय काय करतोय, तो तिच्यासाठी किती चांगला आहे हे सगळं पटायला लागेल, आणि हे सगळं नको आहे की नाही आपल्याला. मग सध्या तुम्ही असं वागू नका. त्यावर संध्या म्हणते, अहो पण मी काय करू? त्या अक्षयला आणि रमाला एकत्र पाहिलं ना की माझं तळपायाची आग मस्तकात जाते. त्याबरोबर इरावती म्हणते, माझ्याकडे तर तुमच्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. आणि मग ती लगेचच संध्याला तिने अक्षय आणि स्वराचा जो व्हिडिओ शूट केला होता तो दाखवते, ज्यामध्ये अक्षय आणि स्वरा दोघंजणं बोलत असतात की आपलं एकमेकांवर प्रेम वगैरे नसलं तरीसुद्धा अक्षय मी तुला मदत करते, ती म्हणजे फक्त रमाला आणि तुला एकत्र आणण्यासाठी. त्याबरोबर मग आता हे सगळं बघितल्यावर संध्या म्हणते, बाबा असं आहे का हे सगळं? अहो मग चला ना रमाला सांगून टाकूया की तो अक्षय तुला फसवून राहिला म्हणून, मग काय होईल? रमाच्या लक्षात येईल सगळं. त्याबरोबर संध्या म्हणते, ओ नाही हा असं टिपिकल काहीच प्लॅन आपल्याला यावेळी बनवायचं नाही आहे. ह्यावेळी आपल्याला रमा आणि अक्षयला वेगळं करण्यासाठी काही नाही करायचं, तर साईला आणि रमाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायचे. आपण जर जाऊन दाखवलं की खरोखर किती चुकीचं होतं म्हणजे अक्षयचं वागणं, तर काय होईल? त्यामुळे रमाला काय वाटेल की अक्षय चुकला असला तरी हे सगळं त्याने मला मिळवण्यासाठी केलं, माझ्यासाठी केलं, आणि मग तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम भावना वाढत जातील. पण त्यापेक्षा आपण जर असं काहीतरी केलं की ज्यामुळे अक्षय मजबूर होईल स्वतःहून सगळं खरं सांगायला, तर किती बरं छान होईल. त्याबरोबर संध्या म्हणते, हां हे तर एकदम बेस्ट आहे, पण मला सुचत नाही आहे आपण हे कसं करणार आहोत. त्यावर लगेचच इरावती म्हणते, संध्या आणि इरावती एकाच छताखाली असताना अक्षयचं गुपित कसं फोडायचं हे सुचत नाही आहे होय तुम्हाला इरावती? काय करणार आता आपण? त्याबरोबर लगेचच इरावती आणि संध्या एकीमेकीला टाळ्या देतात. इरावती म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, काय करायचं ते आपण दोघी मिळून बघूया ना, ठरवूया दोघी मिळून. पण काहीही झालं तरी आपण स्वतःच्या तोंडाने काही नाही बोलायचं, सगळं काही ना त्या अक्षयने स्वतःहून कबूल केलं पाहिजे, स्वतः त्याने सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, कळलं का? त्यावर संध्या म्हणते, ठरलं. त्यावर इरावती म्हणते, आता बघाच पुढे काय गंमत येते. त्याबरोबर दोघीजणी हात मिळवणी करतात. तर दुसऱ्या बाजूला आता अक्षय, शशिकांत मुकादम, स्वरा हे तिघं एका खोलीत बसलेले असतात. शशिकांत मुकादम म्हणतात, ह्या साईने येऊन ना सर्व प्लॅनची वाट लावली. आता हा साई आलाय म्हटल्यावर आपले प्लॅन काही वर्क होऊ देणार नाही. त्यावर स्वरा म्हणते, हो ना खरंच. इतक्यात अक्षय जोरात म्हणतो, वाव येस, हे अमेझिंग आहे, हे कॉम्बिनेशनच परफेक्ट जमलं आहे. त्याबरोबर आता लगेचच
स्वरा म्हणते याला काही वेड वगैरे लागलं आहे का, शॉक लागला आहे का याला. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात बघ ना मला सुद्धा तसंच वाटतंय. स्वरा म्हणते अक्षय अरे काय रे काय होतं आहे तुला. त्यावर अक्षय म्हणतो स्वरा अगं उलट साई आलाय ते एक नंबर काम झालं आहे. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात काय. त्यावर स्वरासुद्धा म्हणते अक्षय खरंच तुला वेड लागलं आहे का. अरे जो माणूस तुला आणि रमाला वेगळं करण्यासाठी एवढे प्रयत्न करेल असं माहिती आहे आपल्याला, तो माणूस घरी येण्याने तुला एवढा आनंद कसा काय होऊ शकतो. काय चाललं आहे तुझं. त्यावर अक्षय म्हणतो प्लॅन तोच पण स्ट्रॅटेजी बदलावी लागणार आहे बाबा म्हणून मला आनंद झाला आहे. शशिकांत मुकादम म्हणतात अक्षय नेमकं तुझ्या डोक्यात काय सुरू आहे. त्यावर अक्षय म्हणतो आता आपण सगळे लग्नाचे विधी करायचे. त्यावर स्वरा म्हणते नाही अक्षय मी तुझ्याबरोबर कुठलेही विधी वगैरे करणार नाही आहे. मी आधीला सांगितलं आहे की एकदा का रमा घरात आली की 2-3 दिवसांनंतर मी घराबाहेर पडेन म्हणून, आणि तू ते सगळं सोडून हे काय करतो आहेस. मला नाही जमणार हे लग्नाचे विधी वगैरे. काका सांगा ना तुम्ही ह्याला काय चाललं आहे हे सगळं. त्याबरोबर स्वरा तिकडनं बाहेर चाललेली असते. शशिकांत मुकादम आणि अक्षय स्वराला थांबवतात. अक्षय म्हणतो स्वरा अगं हे सगळं नाटकच असणार आहे. स्वरा म्हणते कळतंय का अक्षय पण तुला हे सगळं केवढं रिस्की होऊ शकतं ते. घरातली बाहेरची सगळीच माणसं येतात तिथे. नाही मी नाही करणार आहे तुझ्याबरोबर या सगळ्या विधी, नाही मला जमणार. त्यावर अक्षय म्हणतो अगं काय अर्थ आहे याला स्वरा म्हणते नाही अक्षय नाही. अक्षय म्हणतो अगं फक्त नाटक करायचं आहे, हे सगळं खोटं असणार आहे. तुला तर माहीत आहे ना सगळं खरं काय आहे ते, मग तरीही तू नाही का म्हणतेस. स्वरा अगं मी सांगतोय ना तुला, माझ्यावर विश्वास ठेव ना प्लीज. हे बघ स्वरा प्लीज माझ्यासाठी एवढं नाही का करू शकत तू. अगं हे सगळं नाटक आहे, खोटं असणार आहे हे सगळं. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात म्हणजे नेमकं तुझ्या मनात काय. मग अक्षय सगळा प्लॅन त्यांना समजावून सांगतो आणि मग सगळा प्लॅन समजवल्यावर स्वराला म्हणतो आता तरी पटतंय ना, आता तरी हे करशील का. त्यावर स्वरा म्हणते अच्छा म्हणजे मला रमाला हे दाखवून द्यायचं आहे की मी कशी वाईट आहे, म्हणजे मी कशी वाईट सून आहे, मी कशी वाईट होणारी मुलगी आहे, मी कशी वाईट आई होऊ शकते. या सर्व गोष्टी मला रमाला दाखवून द्यायच्या, तिला त्रास द्यायचा इन शॉर्ट. त्यावर अक्षय म्हणतो नाही पण म्हणजे असा डायरेक्ट एकदम भरपूर त्रास नाही द्यायचा आहे तुला, तिला असा रोज थोडा कमी त्रास देत अचानक भरपूर द्यायचं आहे. जमेल ना. स्वरा म्हणते मला तुझ्याबरोबर ना लग्नाचे विधी करायला नाही बसायचं आहे अक्षय, त्यामुळे मला हे सगळं नक्की जमेल. आता बघच मी रमाच्या डोक्यात मी कशी वाईट आहे याचा किडा किती व्यवस्थित सोडते ते. तू काही काळजी करूच नकोस, फक्त बघत राहा मी काय करते. त्यावर हे ऐकून अक्षय म्हणतो येस ये होईना बात. त्यानंतर आता इकडे आई आजी ह्या प्लेटी वाट्या सर्व पुसत असतात. इतक्यात रमा तिकडे येते आणि म्हणते आई आजी हो तुम्ही कशाला करताय हे सगळं, राणी येईल ना ती करेल. त्यावर आई आजी म्हणतात अगं राणीला मीच गरम भजी तळायला सांगितले. खरं तर अर्थाला सांगणार होते पण तिची परीक्षा आहे ना ती अभ्यास करते. रमा म्हणते मग द्या मी करते तुम्ही बसा. आई आजी नको म्हणत असतात पण रमा फोर्स करते. मग आई आजी बसतात आणि रमा ते पुसत असते. इतक्यात त्या ठिकाणी संध्या येते आणि म्हणते काय चाललं हे सगळं रमा तुझं, आणि तू कामं का करून राहिली. अगं पाहुणी आहेस ना या घरची, मग पाहुण्यांना अशी कामं सांगतात का काय हो आई आजी. नाही म्हणजे तुम लेक मानता ना रमाले, मग तिच्याकडनं ही असली कामं करून घेताय होय. त्याबरोबर आई आजी म्हणतात नाही म्हणजे माफ करा पण माझा. त्यावर रमा म्हणते 1 मिनिट आई आजी तुम्हाला माफी मागण्याची खरंच काही गरज नाही आहे. आई अहो मला आई आजींनी काम करायला नव्हतं सांगितलं, मी स्वतःहून करत होते. त्यावर आई आजींना काम करू दे, त्यांना सवय असेल, तू का करतेस, तू बस बरं इथे बस. नाही म्हणजे माझ्या सुनेने असं पाहुणे येऊन काम केलं म्हणजे ते माझा अपमान झाल्यासारखं वाटतंय मला, तू बस असं त्या म्हणतात. इतक्यात स्वरा तिकडे येते. त्याबरोबर लगेचच आता इकडे संध्या स्वराला म्हणते काय गं पोट्टे तू या घरची होणारी सून आहेस ना. त्यावर ती म्हणते हो काय झालं. त्यावर लगेच संध्या म्हणते मग तू अशी निवांत ताटावर येऊन बसणार आणि तुझ्या आजी सासू ही अशी कामं करणार, हे बरोबर वाटतं होय तुला. त्यावर ती म्हणते हो त्यात काय चुकतं आहे, आणि तसंही आई आजींना कामाची सवय आहे त्यामुळे त्यांनी कामं केली तर मला वाटत नाही काही खूप मोठी गोष्ट आहे म्हणून. आणि तसंही कामं केल्याने हाडं चांगली राहतात, कामं नाही केल्याने हाडं खिळखिळीत होतात हो ना म्हणून. त्याबरोबर लगेचच आता आई आजी म्हणतात हो बरोबर बोललीस स्वरा. त्यावेळी मग मात्र आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं. तर लगेच संध्या म्हणते बापा नाही म्हणजे काय आहे ना माझी सून तर मला काही काम करूच देत नाही. बरं ये रमे उठ अगं माझ्या गोळ्यांची वेळ झाली आहे ना, आपण एक काम करूया आपण खोलीतच जेऊया का. अहो आई आजी तुम्ही एक काम करा, तुम्ही माझं साईचं आणि रमाचं ताट आमच्या खोलीतच पाठवून द्या.
आम्ही तिकडेच बसून खातो ना, तुमचं चालू द्या इकडे निवांत काय. त्यानंतर इकडे साई फोनवरती बोलत असतो आणि रमा शांत साई फोनवर बोलत असतो. अहो अण्णा तसं काही नाही आहे, अहो तुम्ही जरा सिच्युएशन समजून तर घ्या ना. अहो अण्णा तुम्हाला का असं वाटतंय, गरज होती इथे म्हणून आलो आहे. त्याबरोबर अण्णा म्हणतात, अरे साई पण काय गरज आहे तिकडे तुला जाण्याची, लोक काय म्हणतील याचा विचार तरी कर ना. त्यावर साई म्हणतो, मला लोकांचा विचार नाही करायचा अण्णा. त्यावर अण्णा म्हणतात, अरे पण मग रमाला तुला परवानगी देण्याची गरजच नव्हती. मला वाटलं तू रमाला परवानगी दिलीस कारण आरोहीची इच्छा आहे, आरोहीचा हट्ट आहे यासाठी. पण मग तू तिकडे जाऊन का राहतोयस, या सगळ्यामुळे किती वाईट घडतंय काहीतरी तुला कळतंय का, लोकांना काय वाटत असेल. नको साई, अरे तुला काही सेल्फ रिस्पेक्ट वगैरे आहे की नाही हां. त्याबरोबर साई म्हणतो, अण्णासाहेब हे बघा तुम्हीच मला निर्णय घ्यायला लावला होतात ना, मग मी घेतला आहे आता निर्णय. आणि तसंही रमा माझी बायको आहेत की नाही आता होणाऱ्या, मग त्यांना मी काही त्रास होऊ देणार नाही असा शब्द दिला आहे ना तुम्हाला, मग तुम्ही का म्हणून एवढा विचार करताय. माझं लग्न आहे की नाही, माझी बायको होणार आहे की नाही, मग मला घेऊ द्या की माझे निर्णय. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला रमा विचार करत असते. रमा विचारात पडलेली असते की स्वरा नक्की कशी मुलगी आहे. नाही म्हणजे अक्षयच्या समोर ती काहीतरी वेगळी दिसत असते आणि माझ्यासमोर ती काहीतरी वेगळी असते, की मीच एवढा जास्त विचार करते, मीच जास्त विचार करत असेन बहुधा. त्याबरोबर इकडे अण्णा म्हणतात, तुला जसं हवं आहे तसं कर साई, आणि फोन ठेवतात. त्याबरोबर साई रमाकडे येतो आणि रमाला म्हणतो, रमा मला एक गोष्ट सांगा, मी इथे राहायला आलो आहे ते तुम्हाला आवडलेलं नाही आहे का. त्यावर रमा म्हणते, नाही असं काही नाही आहे. त्यावर साई रमाच्या शेजारी बसतो आणि म्हणतो, पण तुमच्या चेहऱ्यावरून तर मला असं काही जाणवत नाही आहे की तुम्हाला आवडले. त्यावर रमा म्हणते, माझा काय संबंध साई, मला का नाही आवडणार किंवा आवडणार, पण फक्त म्हणजे आपण एखाद्याच्या घरी राहायला येतो आहे तेव्हा त्या माणसांशी तरी कमीत कमी आपण बोलून घेतलं पाहिजे. नाही म्हणजे तुम्ही इथे राहायला येण्यापूर्वी एकदा अक्षयांबरोबर बोलायला हवं होतं, त्यांना सांगायला हवं होतं. असं लोकांच्या घरी येऊन हक्काने त्यांच्या घरात आपलं घर असल्यासारखं वावरणं, स्वतःचंच असल्यासारखं सगळं वापरणं, ह्या सर्व गोष्टी मला नाही पटत, समजलं, हे चुकीचं आहे. त्याबरोबर साई म्हणतो, अहो रमा असं काय बोलताय तुम्ही, आणि हे घर त्या अक्षयचं कुठलं आहे, आपलंच तर घर आहे ना हे. मग त्याबरोबर रमा म्हणते, पण सध्या अक्षय आपल्याकडे काम करतायत ना, म्हणून हे घर आपण त्यांना वापरायला, त्यांना राहायला दिलं, त्यामुळे आपण त्यांच्याच घरात आहोत सध्या तरी, समजतंय का तुम्हाला. आपण असं नाही बोलू शकत की हे घर आता आपलं आहे, आपल्याकडे ते काम करतात, आपला स्टाफ आहेत ते, समजलं ना. उगाचच्या उगाच काहीतरी बोलू नका. त्याबरोबर साई म्हणतो, म्हणजे तुम्हाला मी आवडलेलंच नाही आहे, बरोबर आहे ना. त्यावर रमा म्हणते, पण तुम्हाला का असं वाटतंय की मला नाही आवडलं आहे म्हणून साई, तुम्हाला का असं म्हणजे प्रॉब्लेम आहे. त्यावर साई म्हणतो, अहो मग तुम्हाला आवडलं आहे असं मला दिसून नाही राहिलं ना. इतक्यात त्या ठिकाणी अक्षय येतो. अक्षय आता त्या दोघांचं भांडण तर सगळं ऐकतो, पण असं दाखवतो की त्याने काहीच नाही ऐकलं आणि नॉक करतो आणि येऊ का विचारतो. त्यावर रमा आणि साई या म्हणतात. अक्षय म्हणतो, अरे काय चाललंय तुमचं, तुम्ही दोघं काही भांडत होतात का. त्यावर रमा म्हणते, काय चाललंय तुमचं, तुम्ही का आला इथे. त्याबरोबर अक्षय लगेचच साईला विचारतो, नक्की ना. त्यावर साई म्हणतो, ते सगळं सोड अक्षय, मला सांग मी इथे राहायला आल्याचं तुला काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर अक्षय म्हणतो, नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, उलट तू इथे राहायला आला आहेस ही गोष्ट मला तर खूप आवडली आहे. नाही म्हणजे आपण एक काम करूया ना, आपण तुझेसुद्धा लग्नाचे विधी इथेच करूया. तसंही आता माझे स्वराचे विधी होतील, त्यातच तुझे आणि रमाचे विधीसुद्धा करूया. सगळं कसं छान होईल, सादर संगीत होईल. आणि आता ना मेहंदीचं फंक्शन आहे, त्यामुळे या तुम्ही दोघंही. काय तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना साई. साई म्हणतो, जोवर तू आम्हा दोघांमध्ये पाय अडवत नाही ना तोवर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मला सगळं चालेल. त्याबरोबर अक्षय म्हणतो, नाही रे बाबा आता नको येते पुन्हा, मला एकदा भोगून झालं. आणि तसंही माझी स्वरा खरोखर खूप चांगली मुलगी आहे, सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहते, सगळ्यांना समजून घेते, सगळ्यांना सांभाळून घेते. मग आता त्याची सगळ्याची प्रचिती तुम्हाला हळूहळू येईलच, ते सगळं सांगायची काही गरज नाही आहे म्हणा. पण आता या लवकर तुम्ही दोघंही आवरून खाली या, खाली मस्तच आता मेहंदीला सुरुवात होईल या. त्याबरोबर लगेचच पुढे तो म्हणतो, आणि हो महत्त्वाची गोष्ट, आत्तापासूनच भांडू नका रे, पुढे अजून भांडायला खूप वेळ आहे, कळलं ना. बरं चला आता वेळ होतोय, आता निघूया, या या खाली या, आणि काही काळजी करू नका, सगळं होईल, छान होईल, या या खाली या. त्याबरोबर लगेचच आता अक्षय तिकडनं जातो. इतक्यात अण्णांचा फोन पुन्हा एकदा साईच्या फोनवर येतो. साई पुन्हा एकदा अण्णांबरोबर बोलायला जातो. नाही अण्णा तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही ऐका ना माझं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रमा म्हणत असते, नाही
अक्षयचं तर स्वरावर आंधळं प्रेम आहे, त्यामुळे मी स्वराचा खरा चेहरा अक्षयसमोर आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी अक्षयना स्वराचा चेहरा कधीच दिसणार नाही आहे. पण त्यामुळे मला असं हातावर हात धरून चालणार नाही आहे. मला काहीही करून स्वराचा खरा चेहरा अक्षयसमोर आणायचंच आहे. मला अक्षयला दाखवून द्यायचं आहे की स्वरा कशी मुलगी आहे ते. स्वरा त्यांच्यासमोर एक आणि घरच्यांसमोर एक असते. तर इकडे स्वरा फोनवर बोलत असते आदित्यबरोबर. ती म्हणत असते, ओ आदी, खरोखर त्या रमाची सासू केवढी टॉक्सिक आहे. ती किती बोलते, तिला कसं भागवते. तुझी बघ ना, तुझी मॉम किती स्वीट आहे, किती छान वागते माझ्याशी. आणि ही रमाची सासू. त्यावर आदी म्हणतो, मी काय म्हणतोय निशा, नाही म्हणजे आता आली आहे ना ती रमा परत घरी, मग आता तू ये ना निघून. हे लग्नाचे विधी वगैरे खूप जास्त नाही का होत आहे, तुला हे सगळं करायची काय गरज आहे. त्यावर निशा म्हणते, अरे मी हे सगळे विधी काही खरोखर नाही करणार आहे आधी. हे सगळं फक्त एक नाटक असणार आहे आणि ते सुद्धा फक्त अक्षयला मदत म्हणून. माझ्या मनात त्या व्यतिरिक्त काहीही नाही आहे. आधी म्हणतो, अगं पण काय गरज आहे स्वरा हे सगळं करण्याची. त्यावर ती म्हणते, अरे अक्षय आणि रमाला एकत्र आणण्यासाठी मी हे सगळे प्रयत्न करते ना. आधी म्हणतो, अगं हो, पण ह्या सगळ्यात काही चुकून विचित्र घडलं तर तुला कळत नाही आहे का. त्यावर ती म्हणते, डोंट वरी आदी. त्यावर आदित्य म्हणतो, अगं पण तुला कळतं आहे ना स्वरा, नाही म्हणजे पुढे जाऊन काही चुकीचं व्हायला नको खरंच. त्यावर ती म्हणते की अरे असं काहीही होणार नाही आहे, यू जस्ट चिल. मी म्हटलं आहे ना, मी असं काही होऊच देणार नाही आहे. आणि हे सगळं फक्त नाटक आहे, खोटं खोटं सुरू आहे रे हे सगळं. मग तुला का बरं सिरियस वाटते. आणि तसंही तुला एक गोष्ट सांगू का, पुढे जाऊन आहे ना काही कॉम्प्लिकेटेड वगैरे होणार नाही आहे. इतक्यात कोणीतरी दरवाजा ठोठावतं. लगेचच स्वरा आदित्यला म्हणते, आदी मी तुला थोड्या वेळात करते. त्यावरती फोन कट करते. तसा लगेचच इकडे आता स्वरा म्हणते, येस कम इन. तशी रमा तिकडे येते. मग रमा म्हणते, स्वरा सॉरी, नाही म्हणजे मघाशी बाहेर जे झालं ते खरं तर मलाच नाही आवडलं. आईंचा स्वभाव जरा फटकळ आहे, त्यामुळे त्या पटकन त्यांच्या मनात येईल तसं बोलून टाकतात. पण खरं सांगते, त्यांच्या मनात ना काहीही नसतं. मनाने खूप स्वच्छ, चांगले आणि निर्मळ आहेत त्या. माझ्या अवघड वेळी त्यांनी मला खूप सांभाळलं आहे, सावरलं आहे, माझी सेवा केली आहे, माझी काळजी घेतली आहे, आधार दिला आहे त्यांनी मला. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. त्यावर रमाला लगेचच स्वरा म्हणते, म्हणून काय आयुष्यभर त्या उपकारांच्या खाली राहणार आहेस का. त्या कशा वागतात तुझ्याशी. रमा म्हणते, हा बघ स्वरा, तो आम्हा दोघींमधला प्रश्न आहे. पण मी आता इथे तुला सांगायला आली आहे की आई आजींनी आजपर्यंत आपल्या घरासाठी खूप काही केलं. आता त्यांचं वय झालं आहे, त्यामुळे आता त्यांना तुझ्या आधाराची तुझी गरज आहे. त्यामुळे आता तू जास्त लक्ष घराकडे द्यावं असं मला वाटतं. स्वरा म्हणते, येस ऑफकोर्स, आहे ना मला त्यांची काळजी. म्हणूनच तर मी त्यांच्यासाठी केअरटेकर ठेवून घेणार आहे ना 24.7 आवर्स. नाही म्हणजे त्यांना काय हवं काय नको ते सगळं ती बघेल. त्यावर रमा म्हणते, अगं मी म्हटलं ना की गरजच नाही आहे म्हणून. आपल्या माणसांची आपल्या सोबतीची साथ असली की मग काय गरज आहे केअरटेकरची वगैरे. मी म्हटलं त्यांना तुझ्या प्रेमाची, तुझ्या आधाराची गरज आहे. स्वरा म्हणते, येस ऑफकोर्स, मी दिलाच असता त्यांना तो आधार, त्यांना ते प्रेम वगैरे. पण काय आहे ना, आता मी आणि अक्षय एकदा का शिफ्ट झालो पुन्हा एकदा लंडनला की मग मी इथे नसणारच आहे ना. त्यामुळे मग मला केअरटेकर त्यांच्यासाठी ठेवावंच लागेल. त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे बघण्यासाठी केअरटेकरशिवाय पर्याय नाही आहे ना आपल्याकडे. त्याबरोबर स्वरा म्हणते, काय तू आणि अक्षय तुम्ही दोघं लंडनला शिफ्ट होत आहे. त्यावर स्वरा म्हणते, येस ऑफकोर्स, लग्नानंतर थोडीच ना आम्ही दोघंही इथे राहणार आहोत. लग्नानंतर तर आम्हाला दोघांनाही शिफ्ट व्हावंच लागणार आहे. मग त्याबरोबर लगेचच हे ऐकून रमा म्हणते, म्हणजे तू इथे राहणारच नाही आहेस का स्वरा. त्यावर स्वरा म्हणते, नाही मी इथे कशी राहील, मी अक्षयबरोबर लंडनला निघून जाईन. इवन आम्ही दोघंजणं तिकडे फक्त छान राहू, सुखाचा संसार करू. आणि मग मी आधार वगैरे द्यायला नाही ना येऊ शकत, म्हणून मग मी केअरटेकरच ठेवेन. आता हे सगळं ऐकून रमाला राग येतो. त्यानंतर आता स्वरा म्हणते, आता काय करायचं आहे आपण. अक्षय म्हणतो, आता काय, आता लग्न करावंच लागणार, आता पर्याय नाही आहे आपल्याकडे. मेहंदी काढलीस ना, संगीत केलंस, हळद केलीस, आता लग्न कर. मग गुरुजी म्हणतात, आता वरवधूने एकमेकांच्या गळ्यात हार घाला. मग काय, साई आणि रमा पटकन एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. पण आता इकडे अक्षय स्वराच्या गळ्यात हार घालतो, पण स्वरा काही अक्षयच्या गळ्यात हार घालत नसते. अक्षय स्वतःहूनच तिचा हात खेचून स्वतःच्या गळ्यात हार घालून घेतो. त्यावर स्वरा म्हणत असते, अक्षय अरे काय सुरू आहे हे. त्याबरोबर लगेचच आता इकडे स्वरा म्हणते, अक्षय अरे. इतक्यात त्या ठिकाणी आदित्य येतो आणि म्हणतो, निशा. त्याबरोबर मग मात्र आता स्वराचा चेहरा पूर्णपणे रडवेला होऊन जातो.
त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.